नमस्कार. मी प्राध्यापक शिवाजी जोशी, अध्यक्ष भटका शोषित समुदाय संघर्ष संघटना अर्थात BS4. आज सभासद वर्गणीच्या विषयामध्ये मी आपले 2 मिनिट घेणार आहे. भटक्या विमुक्ताच्या आजवरच्या चळवळीमध्ये आपण पाहिलं असेल की समाजाचे कुठलेही जे प्रश्न सुरुवातीपासून आहेत आपल्या STच्या रिझर्वेशनपासून ते मागच्या स्वातंत्र्याच्या जवळपास 80 वर्षापर्यंत आणि चळवळीच्या 55 वर्षानंतरसुद्धा तेच प्रश्न कायम आहेत. आणि नुसते कायम नाहीत तर त्याच्यानंतर अनेक प्रश्न वाढलेले आहेत. अत्याचार, समाजावर अन्याय अत्याचार वाढलेला आहे आणि ह्या अन्याय अत्याचाराच्या घटना सतत घडत असतात. मॉब लिंचिंग होते, खुनं होतात, बलात्कार होतात, मारहाण होते आणि अनेक लोकांचे जीव त्याच्यामध्ये गेलेले आहेत. पण या सगळ्या घटनेचा जर आपण अभ्यास केला तर ह्या कुठल्याही घटनेमध्ये आजपर्यंत न्यायालयाकडून न्याय मिळालेला नाही. राईनपाड्याची जी घटना आहे त्याच्यामध्ये आपण म्हणतो की बाबा 5 लोकांना जन्मठेप झाली, पण ते नंतर हायकोर्टात पेंडिंग आहे का काय माहीत नाही. पण 5 लोकांना जनावरासारखं मारल्यानंतरसुद्धा त्याच्यातल्या एकाही माणसाला फाशीची शिक्षा झालेली नाही. त्याच्यामुळं आपल्याला आत्तापर्यंत भटक्या विमुक्ताच्या कुठल्याही प्रश्नावर, अन्याय अत्याचारावर आपल्याला न्याय मिळालेला नाही, संविधानिक अधिकार मिळालेले नाहीत. सर्व बाजूने आपल्यावर अन्याय होतो आहे आणि वरचेवर तो वाढत जातो आहे. आता याच्यामध्ये ह्याचे काय कारण आहेत तर समाजाचं परिवर्तन हे शासन कधीच करू शकत नाही. समाजाचं परिवर्तन हे समाजानंच केलं पाहिजे. तर त्यासाठी समाजाचा कुठलाही प्रश्न जर सोडवायचा असेल तर त्याच्यासाठी 2 गोष्टीची आवश्यकता असते आणि त्या 2 गोष्टी ज्या संघटनेकडे आहेत तीच संघटना समाजाचे प्रश्न सोडवू शकते. आज आपल्याला ज्या 2 गोष्टी लागणार आहेत, BS4 हे समाजाभिमुख आणि एक महाराष्ट्राचा एक जबरदस्त असा दबावगट तयार होईल असं BS4 जर आपल्याला तयार करायचं असेल तर त्याच्यासाठी 2 गोष्टी प्रमुख लागणार आहेत. पहिली गोष्ट आहे शक्ती आणि दुसरी गोष्ट आहे पैसा. या 2 गोष्टी असल्याशिवाय कुठेही दबावगट कुठल्याही समाजाचा, कुठल्याही संघटनेचा तयार होऊ शकत नाही. शक्ती याचा अर्थ मनुष्यबळ. आपल्याकडं प्रचंड असं मनुष्यबळ पाहिजे. आम्ही सांगतो की बाबा आमची महाराष्ट्राची लोकसंख्या अमकी एवढी कोटी आहे, 1.5 कोटी आहे. आणि ज्या वेळेला आपण हे आंदोलनं वगैरे समाजाच्या प्रश्नासाठी घेतो त्यावेळेला आपल्याकडे जास्तीत जास्त 1000 लोक, 2000 लोक, ह्याच्या पुढं आंदोलनाला लोक नसतात. मग प्रश्न तो 1000 लोकांचा आहे का, 1,500 लोकांचा प्रश्न आहे का? बरं ठीक आहे, त्याच्यामध्ये 1.5 कोटी लोक येत नसतील, किमान लाखभर, 1,00,000, 1,50,000 लोक यायला काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे ह्याचा अर्थ शासन यंत्रणेला असं वाटतं की हा प्रश्नच नाही यांचा. हे कोणीतरी आपलं काहीतरी आंदोलन करून आपलं नेतृत्व उपजायला बघायला लागलेत. आपलं नेतृत्व पुढं आणण्यासाठी हा प्रयत्न आहे. ह्यांच्या मुळात प्रश्नच नाहीत. कारण प्रश्न असते तर सर्व समाज रस्त्यावर आला असता ना. तर मी मूळ मुद्द्यावर येतो की आपल्याला एकतर मनुष्यबळ आणि सुविधा ह्या 2 गोष्टी जर झाल्या तरच आपण एक चांगला दबावगट महाराष्ट्रामध्ये भटक्या विमुक्त जाती जमातीचा करू शकतो. तर आता हा जो दबावगट आपल्याला तयार करायचा आहे याच्यासाठी पहिली गोष्ट आहे मनुष्यबळ असणं गरजेचं आहे. मनुष्यबळ म्हणजे सदस्य संख्या. BS4ची सदस्य संख्या महाराष्ट्रामध्ये पहिल्या वर्षी 5,000 करण्याचा आमचा संकल्प होता.
पण 2024मध्ये रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आम्ही आवाहन करून आणि अनेक वेळा लेख लिहून, अनेक वेळा क्लिप करून, लोकांना सांगून, अनेक वेळा संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून, महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला त्याचा हेतू वगैरे समजून सांगण्याचा कार्यकर्त्यांना, संघटनांना प्रयत्न करूनसुद्धा आपण 200 लोकांना सभासद करून घेऊ शकलो नाही मागच्या वर्षी. म्हणजे 2024-25ची जी सदस्य संख्या आहे ती आपली 200पेक्षा कमी आहे. तर आता हे कसं गणित जमायचं? म्हणजे जोपर्यंत तन मन धनानं माणसं त्या संघटनेमध्ये जोडले जात नाहीत, माझं काहीतरी आहे, माझा सहभाग आहे त्याच्यामध्ये आणि माझा सहभाग काहीतरी असला पाहिजे, म्हणून वार्षिक वर्गणी ही BS4ची आपण 1000 रुपये ठेवलेली आहे. वार्षिक वर्गणी ही जास्त वाटते, पण आपल्याला कुणाही पुढंही लाचार व्हायचं नाही, कुणाही राजकीय नेत्याकडून आपण अपेक्षा करायची नाही. आपल्या समाजाची चळवळ आहे तर ते आपल्या जोरावर चालवायची, आपल्याला आपल्या समाजाच्या ताकदीवर, कष्टावर चालवायचे आहे. त्याच्यामुळं आपण 1000 रुपये सभासद वर्गणी ही वर्षाला ठेवलेली आहे. आपण असं गृहीत धरलं की एका माणसाला आपण बाबा दररोज एका समाजाच्या माणसाला 365 दिवस एक चहा जरी पाजू म्हणलं तरी ते 3600 रुपये होतात, 3600 रुपये होतात वर्षाला. आणि ही सभासद वर्गणी 1000 रुपये आहे. त्याच्यामुळं आपण प्रत्येकाने ती देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यामध्ये मग माझा काय फायदा होणार आहे? मी कशाला देऊ? मग मी माझ्या समाजाची एक संघटना आहे की त्या संघटनेला मी दिले की, ते कॅलेंडर काढायलाच मी पैसे दिले की, ते आमकंच काहीतरी ते लोकांचं काय झाली होती अडचण त्यावेळेला दिली होती की, मग मला प्रत्यक्ष काय फायदा होणार आहे? मी 1000 रुपये देऊन माझा काय उपयोग आहे? असा जर प्रत्येक माणूस स्वकेंद्रित जर विचार करू लागला, स्वतःभोवतीच विचार करू लागला, तर समाजाचं संघटन कधीच तयार होणार नाही. आणि समाजाचं संघटन हे समाजाच्या मनुष्यबळावर ठरतं. त्या संघटनेची सदस्य संख्या किती आहे? समजा आता आपली सदस्य संख्या जर 5000 असेल तर आपण प्रत्येक सदस्याला सांगू की बाबा तुम्ही 4 माणसं आंदोलनासाठी घेऊन यायची. तर 5000 संख्या जर असेल तर 20,000चं आपण टार्गेट ठेवू शकतो आणि ते करेक्ट बरोबर येतात. कारण हे तन मन धनानं जोडलेली माणसं संघटनेत असले पाहिजे, ज्याला 1ही रुपया द्यावा वाटत नाही आणि नुसत्या ग्रुपवर आपलं कॉमेंट्स करावं वाटतात बिनकामाच्या. ते माणसं संघटनेच्या काय कामाला येतील या म्हणल्यावर? फक्त हो हो म्हणणारं निघून जाणार. आज तीच परिस्थिती आहे. त्याच्यामुळं कुठल्याही प्रश्नात न्याय मिळायचा काही विषय नाही. आम्ही फक्त आशा करून राहतो. म्हणजे पेपरला जास्तीत जास्त निवेदनं देणे, पेपरमध्ये छापून आणणे, एखादा मोर्चा काढणे, एखादा आंदोलन करणे, एखाद्या तहसील पुढं करणे, एखाद्या कलेक्टर ऑफिस पुढं करणे आणि त्याला एखादं निवेदन दिले, संपला विषय. एखादा खासदार येणे, एखादा आमदार येणे, तुमचं हे करू ते करू ते करू, जे वाटोळं झालं ते झालं, ते कधीच भरून निघत नाही. ना सामाजिक न्याय मिळत नाही आपल्याला, ना न्याय मिळत नाही कोर्टाकडून. आणि आज न्यायालयाची काय परिस्थिती आहे बघा तुम्ही, पोलीस स्टेशनची काय परिस्थिती आहे बघा. ज्याच्याकडे पैसा त्याला न्याय. आता संघटनेलासुद्धा काम करायचं जर म्हणलं, उद्या आपण एखादं निवेदन एखाद्या मंत्र्याला दिलं, मुख्यमंत्र्याला दिलं आणि त्यानं ते फेकून दिलं कचऱ्यामध्ये, काय करायचं? मग त्याच्यानंतर दुसरी स्टेज काय आहे? न्यायालयात जाणे. आता न्यायालयामध्ये, जिल्हा न्यायालयामध्ये जरी आपल्याला एखादं प्रकरण दाखल करायचं आणि ते लढवायचं म्हणलं तर लाखो रुपये लागतात. हायकोर्टामध्ये 2-3 लाख, 4 लाख, 5 लाख रुपये लागतात. आणि ती सुप्रीम कोर्टामध्ये जर आपण गेलो तर कमीत कमी 10-12 लाख रुपये लागतात. हे एका प्रकरणाबद्दल बोलतो मी. तर असे जर आपल्याला वर्षात संघटनेला एक 10 प्रकरणं दाखल करावे लागले तर पैसे कुठून आणायचे? याच्यासाठी प्रत्येकाने आपली 1000 रुपये सभासद वर्गणी, 20 रुपये प्रवेश फीस ही जर दिली आणि 5000 लोकांची सभासद फीस जर आपण दरवर्षी जमा करू शकलो तर ते पैसे किती होतील? आणि कशी अडचण येणारच नाही ना आर्थिक. आपल्याकडे पैसा असेल आणि मनुष्यबळ असेल, सभासदांनी फीस भरलेली असते म्हणून मनुष्यबळ असतं आणि त्यांनी फीस भरलेली असल्यामुळे पैसा असतो बँकेमध्ये. त्याच्यामुळं आपण मोकळ्या मनानं आणि खंबीरपणानं काम करू शकतो. आपल्याकडे पैसेच नाहीत आणि त्या प्रकरणामध्ये कोर्टातून न्याय मिळू शकतो किंवा आपल्याला कुठंतरी
दिल्लीला वगैरे किंवा मुंबईला 4 वेळा 5 वेळा 10-20 पदाधिकाऱ्यांना जायचं आहे, कुठून आणायचे पैसे? आता आपण जर असा विचार केला, म्हणजे ह्या ज्या 2 गोष्टी आहेत, पैसा आणि मनुष्यबळ, हे सभासद संख्या जोपर्यंत आपली वाढत नाही किंवा सभासद संख्या जोपर्यंत आपली 5000 होत नाही तोपर्यंत आपण कुठलंही संघर्ष व आंदोलन सक्सेस करू शकत नाही, कारण तिथं मनुष्यबळ येत नाही. नुसतं आव्हान सगळ्या सारा गाव मामाचा आणि एक नाही कामाचा, सगळ्या महाराष्ट्रात आवाहन करून जर 1000 माणसं आंदोलनाला येत असतील आणि 500 माणसं तिथं उपोषणाला बसायला जर येत नसतील, असे फियास्को आंदोलन होत असतील तर कसे प्रश्न सुटतील? तर याच्यासाठी जास्तीत जास्त सभासदाची संख्या वाढणं गरजेचं आहे. मग सभासदाची संख्या वाढली, मनुष्यबळ वाढतं आणि पैसाही वाढतो आणि आपल्याला सगळ्या पद्धतीनं काम करायला, संघटनेला एक ताकद येते. तर याच्यासाठी माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की आपण प्रत्येकाने आपली 1020 रुपये पहिल्यांदा सभासद वर्गणी आणि बाकी प्रत्येक वर्षी 1000 रुपये सभासद वर्गणी भरायची आहे. आणि ही सभासद वर्गणी आपण मोठ्या प्रमाणात स्वतः तर भरायचीच आहे, पण इतर समाज बांधवालासुद्धा सांगायचं आहे. आणि ही सभासद वर्गणी भरल्यानंतर आपण भरतो किती सभासद वर्गणी? 1000 रुपये किंवा 1020 रुपये. मग हे सभासद झाल्यानंतर परत काय असते दुसरी स्टेज, की यांना प्रशिक्षण द्यायचं असतं. जे मनुष्यबळ आहे ते आंदोलनासाठी, संघटनेसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करायचं आपल्याला. कारण नुसतं मनुष्यबळ असून चालत नाही, त्यांना ज्ञान लागतं, त्यांना प्रशिक्षण लागतं, त्यानंतर ते पक्कं मनुष्यबळ तयार होतं. म्हणजे कच्चं मनुष्यबळ आणि पक्कं मनुष्यबळ, हे सभासद झालं म्हणजे कच्चं मनुष्यबळ तयार झालं. आणि ह्या सभासदांना आपण 3 दिवसाचं प्रशिक्षण देतो आणि हे 3 दिवसाचं 2 दिवसाचं प्रशिक्षण दिल्यानंतर हे मनुष्यबळ एक पक्कं मनुष्यबळ तयार होतं. म्हणजे उद्या काय होतं की हे मनुष्यबळ इतर माणसं सगळे आंदोलनाला उभं करण्यासाठी सहाय्यभूत ठरतं. आणि आपल्याला काय होतं की आपण 1020 रुपये जरी सभासद वर्गणी घेत असलो तरी आपल्याला प्रत्येक माणसाला प्रशिक्षण द्यायला कमीत कमी 1,500 ते 2,500 रुपये लागतात. 3 दिवसाच्या प्रशिक्षणाला आपल्याला प्रत्येक माणसाला 2,000 रुपये लागतात. त्यावेळेला आपण प्रत्येक माणसाला 2,000 रुपये मागत नाही. आपण त्यावेळेला काय करतो की जे निधी आपल्याकडे संघटनेकडे जमा आहे त्याच्यामध्ये भागवण्याचा प्रयत्न करतो आणि बाकी भागणार नाही. जो पैसा जास्तीचा लागणार आहे, भागत तर नाहीच आहे त्याच्यामध्ये, कारण आपण 1000 रुपये दिलेले असतात, त्यांना आपल्याला 2,000 रुपये आपल्यावर प्रशिक्षणासाठीच खर्च होतो ना. मग आपण इतर 1000 रुपयाची व्यवस्था इतर श्रीमंत लोक जे आहेत, आपले उद्योगपती लोक आहेत, काही व्यावसायिक आहेत, काही रिटायर अधिकारी आहेत, त्यांना आपण विनंती करतो की बाबा इथं असं असं प्रशिक्षण आपल्याला लावायचं आहे, तर त्याचा कृपा करून तुम्ही सगळं जेवण, राहणे, खाण्याची सोय तुम्ही करा, बाकीचा जो अवांतर खर्च आहे तो आम्ही करू. आणि अशाच पद्धतीनं आपण देगलूरला माणिक जोशी साहेबांनी एक त्यांच्या संस्थेमध्ये प्रशिक्षण ठेवलं होतं. पण दुर्दैवानं आवाहन महाराष्ट्रभर करूनसुद्धा फक्त 20 माणसं त्या ठिकाणी प्रशिक्षणाला आले. जिथं 100 लोकांची व्यवस्था त्यांनी केली होती तिथं फक्त 20 लोक प्रशिक्षणाला आले. नांदेड जिल्ह्यातून ते संयोजक आणि आपले कोषाध्यक्ष असे 2च माणसं प्रशिक्षणाला उपस्थित होते, बाकी सगळे लोक बाहेरचे होते. म्हणजे किती दुर्दैव आहे. आपण प्रशिक्षण द्यायला तयार आहोत, लोक प्रशिक्षण घ्यायला तयार नाहीत. म्हणजे ज्ञान घ्यायला तयार नाही कोणी, आणि त्या ज्ञानाचा उपयोग कसा करायचा आपले प्रश्न सोडवण्यासाठी ते समजून घ्यायला जर माणसं तयार नसतील तर मग हे संघटन कसं तयार होणार आहे. तर ह्याच्यासाठी ही जी सभासद वर्गणी आहे तुमच्यावरच खर्च होणार आहे. आणि बाकी वर्षभर आपल्याला 4-5 कार्यक्रम घ्यायचे म्हणलं तर दुसरे 5-10 लाख रुपये लागतात. तेही आपण इकडून तिकडून जे श्रीमंत माणसं आहेत, समाजातले जे विचारवंत माणसं आहेत त्यांना बाबा तुम्ही हे खर्च करा, तुम्ही ते खर्च करा म्हणून आपण हे आपल्याला हा सगळा खर्च भागवावा लागतो. तर हे आपल्या डोक्यातून काढून टाका की हे आपले कुठेतरी 1000 रुपये गोळा करून कोणतरी त्याच्यावर साईन करत आहे असा काही प्रकार नाही. कारण ह्या प्रत्येक रुपयाचा हिशोब आपल्याला मार्चनंतर जे ऑडिट तयार होईल त्या ऑडिटमध्ये आपल्याला पूर्ण त्याची माहिती मिळेल आणि 1-1 रुपयाचा हिशोब आपल्याला दिला जाईल. आम्ही जेव्हा महाराष्ट्र दौरा काढला त्यावेळेला सुरुवातीपासून जे काही
आपल्याला समाजाकडून देणगी मिळालेली आहे. त्या देणगीच्या जीवावरच आम्ही महाराष्ट्राचा 6000 किलोमीटरचा दौरा पूर्ण केला आहे. तर त्या दौऱ्याच्या पूर्वी ज्यांनी ते दौरा चालू असताना काही पैसे दिले, काही देणगी दिले, वा तुम्हाला हे प्रवासाला राहू द्या वगैरे, तर ते सगळ्या एक एक रुपयाचा हिशोब आमच्याकडे आहे. त्याचे आम्ही आता त्या पावत्यासुद्धा तयार करायला सुरू केल्यात. आता जे आपण ज्यांनी सभासद वर्गाने दिलेली आहे, आतापर्यंत जवळपास 80-85 लोकांनी दिली. आपण 5 फेब्रुवारीला सुरू केलं होतं अभियान ते. तर आता हे जवळपास 5-6 मार्चपर्यंत हे सभासद वर्गणीचा कार्यक्रम संपला पाहिजे. म्हणजे आपले किमान एक 500 तरी सभासद आपण ह्या वर्षी करू शकलो पाहिजे. तर आपण पुढं जाण्यामध्ये काहीतरी म्हणजे फायदा आहे किंवा ती काहीतरी पुढं होऊ शकते. जर लोक सभासदच होत नसतील संघटनेचं, तर संघटना काय काम करणार आहे? आणि हे मनुष्यबळ कुठून आणणार आहे संघटना? आणि आत्तापर्यंतचे भटक्या मुक्ताचे जे चळवळीमध्ये मागच्या 55 वर्षामध्ये जे प्रश्न सुटले नाहीत, ते केवळ हे मनुष्यबळच तयार झालं नाही, संघटित मनुष्यबळ तयार झालं नाही. प्रत्येकानं आपापल्या जातीच्या संघटना काढल्या आणि 42 तुकड्यामध्ये विभागले लोक. त्या परत 600-700 संघटना होऊन बसल्या. आता 700 तुकड्यामध्ये विभागलेत लोक. ते 700 तुकडे जोपर्यंत एकत्र येत नाहीत किंवा त्यांना सोडून देऊन त्याच्यातले विचारवंत माणसं जोपर्यंत BS4च्या एका ध्वजाखाली एकत्र येत नाहीत, तोपर्यंत प्रश्न सुटणारच नाहीत. प्रश्नाचं मूळ दुसरीकडंच आहे आणि शोध आपण तिसरीकडेच घेतो आहे. त्याच्यामुळं प्रश्न सुटत नाहीत. प्रत्येकजण, प्रत्येक संघटना फक्त प्रश्नाचं पारायण करते आणि सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करते. पेपरकडून सहानुभूती मिळावी, सरकारकडून सहानुभूती मिळावी. अरे काय करते सहानुभूती मिळवून? अरे रे रे खूप वाईट झालं की हो, संपला विषय. पण ज्याचं वाटोळं झालं त्याचं झालं ना वाटोळं, त्यांचं काय गेलं आहे? तर ह्या पद्धतीनं आपण पूर्वीपासून हे संघटन म्हणजे आणि सुविधा, मनुष्यबळ आणि सुविधा निर्माण करण्यासाठी पैसा हे एकत्र करण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. 55 वर्षाच्या मागच्या इतिहासामध्ये कुठल्याही संघटनेला कायमचं भटक्यामुक्ताचं एखादं कार्यालय नाही किंवा ती पिढी गेल्यानंतर दुसरी पिढी ज्यावेळेस संघटनेची सूत्र हातात घेईल त्यावेळेला त्या कार्यालयाचा उपयोग करून ती तरी पिढी काहीतरी करील. पण कमीत कमी ती बसायला तर जागा करावी लागेल, कार्यालय तर करावं लागेल, तिथं बसून 4 कर्मचारी काम तर करावं लागेल, तेव्हा ते संघटनेचं काम होईल. त्याच्यामुळं आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा आणि ताबडतोब संघटनेची जी काही वर्गणी आहे 1020 रुपये संघटनेचा बँक खात्याचा जो काही QR कोड आहे त्या QR कोडवर टाकावा. आणि जर त्याच्यावर समजा काही अडचणीनं ते जात नसेल तर माझ्या वैयक्तिक नंबरवर टाकावा. मी ते बँकेत टाकून त्याची स्लिप परत मी ग्रुपवर टाकतो किंवा हे असे असे या समाज बांधवांनी भगिनींनी पैसे पाठवले होते आणि ते पैसे आता मी बँकेत वर्ग केलेले आहेत आणि त्याचा फोटोशॉट हा आहे. ग्रुपवरच्या सर्व लोकांना माहीत आहे. तर आता ग्रुपवर आपल्या 2000 लोक आहेत, पण अजून आपली सभासद वर्गणी फक्त 85 झालेली आहे ह्या वर्षीची. त्याच्यामुळं मुद्दाम हे क्लिप मी तयार केली की कमीत कमी आपल्याला पुन्हा एकदा आवाहन करावं. आणि हे किती गरजेचं आहे, कारण हे संघटनेचं बेस आहे. सभासदच नसतील आणि त्या संघटनेकडे पैसा नसेल तर संघटनाच नाही ना. आता महाराष्ट्रात अशाच संघटना आहेत आपल्या, त्याचे काही सभासद बी नाहीत. ते रजिस्ट्रेशन करण्यासाठी जे काही 5-7 दिले तेच खरे. आणि पैसा तर असायचं काय कारण नाही. ज्या वेळेला काय कार्यक्रम घ्यायचा आहे त्यावेळेला कुठल्या तरी पुढाऱ्याकडे जायचं, त्याच्या पाया पडायचं, साहेब तुम्ही बी या उद्घाटन करायला आणि ह्याला लागणारा खर्च तुम्हीच करा, तुम्हीच जेवण द्या, आपण फक्त स्टेजवरून भाषणं करायचे त्या दिवसापुरते, संपला विषय. हे असंच आतापर्यंत होत आलं ना. तर काहीतरी स्वतःच्या स्वाभिमानानं करू ना. स्वतःचा पैसा खर्च करू आणि स्वतःचा पैसा खर्च करून स्वतःच्या स्वाभिमानासाठी स्वतःचं एक स्वाभिमानी संघटन तयार करू आपण.
तर ह्याच्यासाठी पैशाची आवश्यकता आहे आणि हा पैसा सरळ बँकेत पाठवून द्यायचा आहे. आम्हाला पैसे देण्याची गरज नाही. बँकेत पैशाची स्लिप आल्याबरोबर आम्ही पावती आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवून देऊ आणि ह्याच्यानंतर जेव्हा जेव्हा कुठं जिल्ह्यात बैठका होतील किंवा आपण बैठकीला याल संपर्क येईल त्यावेळेला त्या परत ओरिजिनल पावत्या आम्ही देऊन टाकू आपल्याला. तर त्याच्यासाठी कृपा करून सगळ्यांनी हे ध्यानात ठेवा की आपल्याला सभासद वर्गणी दिल्याशिवाय पुढं पर्याय नाही आणि सक्षम अशी संघटना तयार होणार नाही, सक्षम असं कार्यालय सुरू होणार नाही, तिथं कर्मचारी काम करणार नाहीत, तोपर्यंत आपला कुठलाही प्रश्न सुटणार नाही. BS4चं जे स्लोगन आहे तो आपो दीपो भव असं आहे. स्वतःपासून सुरुवात करा, दुसऱ्याच्या पिठावर या गाठ्या वाढायचं नाही. मी अध्यक्ष आहे तर मी अगोदर सभासद वर्गणी भरलेली आहे, तेव्हा मी बोलतो. दौरे काढायचे होते महाराष्ट्राचे त्यावेळेला पहिल्यांदा मी 10,000 2 वेळा स्वतःची देणगी दिली, तिथून सुरुवात केली. ज्या वेळेला आमच्याकडे गाडी नव्हती त्यावेळेला मी स्वतःचे वैयक्तिक 8.5 लाख रुपये खर्च करून संघटनेसाठी गाडी घेतली. ती वर्गणीवर गाडी घेतली नाही, मी माझ्या स्वतःच्या पेन्शन लोन काढून ती गाडी घेतलेली आहे संघटनेसाठी. तर ह्याच्यासाठी मी आपल्याला विनंती करतो आहे की स्वयंप्रकाशित व्हा, आपो दीपो भव, स्वयंप्रकाशित व्हा अगोदर आणि परत दुसऱ्याला प्रकाशित करा, तरच सगळा समाज प्रकाशमान होणार आहे. आपण जर आपल्यापासून सुरुवात कुठल्याही गोष्टीची करा, वर्गणीची सुरुवातसुद्धा आपल्यापासून करा. अगोदर जे राज्य कार्यकारिणीतले पदाधिकारी आहेत त्यांनीसुद्धा अनेक जणांनी अजून सभासद वर्गणी आपली भरलेली नाही, त्यांनासुद्धा फोन करून सांगावं लागतं आहे की साहेब तुमची सभासद वर्गणी आले नाही. म्हणजे किती दुर्दैव आहे. म्हणजे त्यांनी दुसऱ्याला सांगायचं तर दूरच राहिलं, पण त्यांनासुद्धा सांगावं लागतं आहे. म्हणजे ह्यानं काय होतं की सगळी माणसं क्रियाशील जर असतील, सगळेच माणसं जर काम करत असतील तर हे ऑटोमॅटिक होतं सगळं. कोणी 1-2 माणसं काम करून हे गोष्टी होणार नाहीत. तर आपण स्वतःची वर्गणी भरा आणि इतरांना भरायला सांगा, एवढीच मी आपल्याला विनंती करतो. आणि माझे 2 शब्द आहेत ते संपवतो. अजून वेगवेगळ्या विषयांना आपण चर्चा करणार आहोत. तर नमस्कार.